नमस्कार मंडळी, मी प्रशांत गणवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो पांगरखेलमध्ये हनुमान यात्रेच्या निमित्त आहे का नाही एक आदत एक बैल असं भव्य दिव्य असं मैदान भरवलेलं आहे। आपल्यासोबत आयोजक मंडळ आहेत, तर त्यांच्याकडनं सर्व माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीने मैदान होणार आहे, नियम अटी वगैरे काय आहेत, या सर्व माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। आता हे जे मैदान घेतलेलं आहे हे कशा निमित्त आणि कशासाठी घेतलेलं आहे? आपलं हे मैदान जय हनुमान यात्रेनिमित्त मैदान घेतलेलं आहे। ते पार्श्वभूमी काय आता तुमचं यात्रेचं पारंपरिक मैदान आहे वगैरे? हो, आम्ही यात्रेचंच मैदान आहे पारंपरिक। आम्ही गेले 4 वर्ष झालं मैदान करतोय। मला सांगा ह्या मैदानाची बक्षिसे वगैरे किती असणार आहे, प्रवेश फी काय आहे? बक्षिसाचं स्वरूप असं आहे की पहिलं बक्षीस आहे 51,000, दुसरं आहे 31,000, तिसरं 21, चौथं 11, पाचवं 7 आणि 6वं 5। आता ह्या मैदानाच्या नियम अटी वगैरे कसं आहे काय आहे? नियम अटी आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटनाने जे नियम अटी घालून दिलेले आहेत त्या स्वरूपात मैदान होईल। आता मला सांगा ह्या फाटीचं आतील अंतर किती आहे? आता आतील अंतर आपलं 13 ते 13.5 फूट आहे। आतील अंतर 13 ते 13 फूटच आहे। बरं, आता इकडं विहीर वगैरे काय अडचण वगैरे आजूबाजूला वगैरे काय? काय नाही। तर मित्रांनो, फाटी वगैरे तुम्ही बघू शकता। आता आतील कटनाचं रान आहे पूर्ण माळात आहे। आता साधारण पल्ला किती आता याचा? पल्ला 750 फूट आहे आपला। 750 फूट पल्ला आहे। तर नमस्कार, आपली ओळख करून द्या की। मी निलेश बाळकृष्ण जगताप। आता मला सांगा ह्या मैदानाची जे ऑनलाईन नोंद वगैरे कधीपासून चालू आहे, कधी संपणार आहे आणि मैदानात नोंद राहणार आहे का? ह्या मैदानाची ऑनलाईन नोंद आजपासून चालू आहे आणि 4 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद ही राहणार आहे। आणि मैदाना दिवशी नोंद असणार आहे का? मैदाना दिवशी 9 वाजेपर्यंत नोंद राहणार आहे। आता मला सांगा ह्याचे लॉट वगैरे कसे काढणार? ऑनलाईन नोंद का लॉट काढणार आहेत का सर्व गाडी मालकांच्या समोर काढणार? सर्व गाडी मालकांच्या समोर लॉट काढले जातील। बरं, आता ह्याला येण्यासाठी ह्या मैदानात येण्यासाठी रस्ता कुठं आहे आणि ठिकाण कुठलं आहे? ओएसएस अल्कोल पांगरखेलच्या शेजारी हे पायथ्याला हे मैदान भरवण्यात आलेलं आहे। तरी पुसेगाव कडून येणाऱ्या बैलगाड्यांना पांगरखेल ते कारखाना गारवडी रोड हा योग्य ठरेल आणि डिस्कळ वरून आलेल्या गाड्यांना गारवडी ते पांगरखेल कारखाना तिथं योग्य ठरेल हा मार्ग। आता समजा इकडनं खालच्या भागातून येणारे जे मसवड वगैरे इकडनं लांबण्या ज्या गाड्या आहेत तर त्यांना येण्यासाठी रस्ता कुठून? तो मार्ग असा राहील दहिवडी राजापूर आणि तिथून कारखान्याच्या पायथ्यालाच हे मैदान आहे। दादा नमस्कार। नमस्ते। आपली ओळख करून द्या। माझं नाव प्रणव धनंजय जगताप, मी इथलाच पांगरखेलचा आहे। आमच्या गावचं मैदान सोमवारी 5 तारखेला आहे, 5 मेला। बरं, आता मला सांगा ह्याचा समालोचक कोण आहे आणि झेंडापंच कोण आहे? समालोचक सुनील मोरे आहेत आणि झेंडापंच सोमनाथ जगदाळे। बरं, आता ह्याची जी म्हणजे लाईव्हची जी सिस्टम आहे ती कशी आहे? आता कुठे कॅमेरा आहेत याला? ह्याला 3 कॅमेरा आहेत। उन्हाळ्याची सोय वगैरे आता कशी आहे? आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याची सोय वगैरे कशी केलेली आहे? उन्हाळ्याची सोयीसाठी आम्ही 2 पाण्याचे टँकर ठेवलेले आहेत। सर्व गाडी मालकांना एकच आवाहन करण्यात येते की सर्व गाडी मालकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून कार्यक्रम लवकरात लवकर चालू व्हावा आणि उजेडाबरोबर फायनल व्हावा यासाठी मदत करावी आणि जास्तीत जास्त गाड्या येऊन आम्हाला सहकार्य करावे। अगदीच गाड्या कमी आल्या तरी जे बक्षीस ठरलेलं आहे ते रीतसर प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे।